बऱ्याच लाडक्या बहिणींना आणखी पण नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्याचा हप्ता आलेला नाहीये आणि त्याचं सगळ्यात मोठं जे कारण आहे ते म्हणजेच आधार सीडिंग. त्यांची जी आधार सीडिंग आहे ती इनॅक्टिव्ह आहे आणि जी आधार सीडिंग इनॅक्टिव्ह असल्यामुळे त्यांना जो लाडक्या बहिणी योजनेचा हप्ता आहे तो पडलेला नाहीये. आता तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये सांगत आहे की तुम्ही तुमचं जे आधार सीडिंग आहे ती चेक करू शकता. म्हणजे तुमची आधार सीडिंग आहे ती इनॅक्टिव्ह आहे का ऍक्टिव्ह आहे आणि ती कोणत्या बँकला लिंक आहे. जी आधार सीडिंग ज्या पण बँकला लिंक असते त्याच बँकेमध्ये तुमचा जो हप्ता आहे तो पडत असतो. बऱ्याच जणांचे जे ऑटोमॅटिकली आधार सीडिंग जे आहे ती इनॅक्टिव्ह झालेली आहे म्हणजेच बंद झालेली आहे. त्यामुळे बऱ्याच लाडक्या बहिणीचे जे पैसे आहेत ते अडकलेले आहेत आणि अशा पण लाडक्या बहिणी आहेत की त्यांची आधार सीडिंग जी आहे ती ऍक्टिव्ह करून घेतली आणि त्यांना पैसे आले आहेत. म्हणून तुम्ही काय करायचं, हा जो व्हिडिओ आहे तो काय करायचा आहे पूर्ण पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण असेच कामाचे व्हिडिओ आपण वारंवार घेऊन असतो. चला तर सुरू करूया. सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्याकडे जे पण तुमचं क्रोम ब्राउझर असेल काय करायचे ओपन करून घ्यायचे. क्रोम ब्राउझर ओपन झाल्यानंतर बघा त्यामध्ये तुम्हाला सर्च करायचे NPCI सर्च करून घ्यायचे. सर्च केल्यानंतर बघा जी तुमची सगळ्यात पहिली जी वेबसाईट येईल वेबसाईटवर तुम्ही काय करायचंय क्लिक करून घ्यायचंय. आता तुम्ही या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर बघा तुमच्यासमोर असे 1 2 3 4 म्हणजे 4 ऑप्शन दिले असतील. या 4 ऑप्शन पैकी आपल्याला काय करायचंय कस्टमर नावाचा दुसरा ऑप्शन आहे यावर काय करायचंय यायचंय आणि त्यानंतर भारत आधार सीडिंग इनेबल बेस यावर काय करायचंय क्लिक करायचंय. आता तुम्ही यावर क्लिक केल्यानंतर बघा आता तुमच्यासमोर एक असं पेज ओपन होईल. आता बघितलं होम आधार सीडिंग डिसीडिंग. आता यापैकी तुम्हाला काय करायचंय आधार मॅप स्टेटस यावर क्लिक करायचंय. आता तुम्ही जसं यावर क्लिक करसाल यामध्ये तुमचं काय करा तुम्ही तुमचा जो आधार क्रमांक आहे तो काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे. आधार क्रमांक टाकून घेतल्यानंतर बघा इथे तुम्हाला जो कॅप्चर दिलेला आहे खाली तो कॅप्चर काय करायचा आहे टाकून घ्यायचा आहे. चेक स्टेटस यावर काय करायचंय क्लिक करायचंय. आता तुमच्या आधार कार्डला जो पण मोबाईल नंबर लिंक असेल त्या मोबाईलवर एक OTP येणार आहे. तो OTP तुम्ही इथे काय करायचंय टाकून घ्यायचा आहे. OTP टाकून घेतल्यानंतर कन्फर्म या पर्यायावर क्लिक करायचंय. आता तुम्ही बघू शकता की तुमचे आधार सीडिंग आहे यामध्ये डायरेक्टली दाखवण्यात आलेले बघा तुमचा आधार नंबर येईल आणि हा इनेबल आहे म्हणजे तुमचं जे इनेबल असलं तुमचं जे आधार सीडिंग आहे ते ऍक्टिव्ह आहे. इथे जर डिसेबल आलं किंवा इनऍक्टिव्ह आलं तर तुम्हाला जो आधार सीडिंग आहे ती डबल करावं लागेल. डबल त्याच्या खाली बघा कोणती बँक लिंक आहे कोटक महिंद्रा बँक लिंक आहे. जर तुम्हाला कोणत्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे येत असतील किंवा नमुनेची कोणत्याही प्रकारचे तुमच्या जर डीबीटीवर पैसे येत असतील तर तुम्हाला कोणत्या बँकेत येणार आहे या कोटक महिंद्रा बँकेत म्हणजे तुमचं जे पण इथं बँक असेल त्या बँकेचं नाव इथं येणार आहे. अशा प्रकारे तुम्ही तुमची जी बँक सीडिंग आहे ती चेक करू शकता. आता अशाच ॲपसाठी तुम्हाला काय करायचं माझ्या चॅनलला फॉलो करून घ्यायचे आणि सबस्क्राईब सुद्धा करून घ्यायचे, कारण असेच कामाचे व्हिडिओ आपण वारंवार घेऊन येत असतो.